तर थेट जाणार आहोत पुण्यातल्या कार्यक्रमात ज्या ठिकाणी संजय राऊत संवाद साधतात। त्याच्यामध्ये मंत्र्यांचा सहभाग स्पष्ट झाला होता। त्यानंतर अनेकदा या विषयावर राष्ट्रपतींनी निवेदन दिलेलं आहे। होऊ शकतं ना असं, पण वीज बिलासाठी कोणी गेलं नाही ना। मुंबई महापालिकेच्या संदर्भात मुंबई महापालिकेची निवडणूक महाराष्ट्र विकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते एकत्रित लढवणार अशी एक चर्चा माध्यमांमधून येते, तर खरंच काय? नाही, मुंबई आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, प्रमुख महानगरपालिकांचा विषय हा फक्त मुंबईचा नाही आहे। मुंबई ही राज्याची राजधानी आहे, महत्त्वाचं आहे ना असं नाही। पण जर आम्ही एकत्र सरकार चालवतो आहोत, आमच्या तिघांमधला समन्वय उत्तम आहे, तर मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत प्रमुख, तर त्या संदर्भात एकत्र येऊन निवडणूक लढणं हे राज्याच्या हिताचं आहे। मला माहित नाही काय विषय आहे। सर, पुण्यामध्ये शिवसेनेचे यापूर्वी 2 आमदार होते। कुठे? पुण्यामध्ये शिवसेनेचं आणि पुण्याचं तसं नातं खूप जवळचं आहे, त्याला पार्श्वभूमी पण चांगली आहे, तरी देखील इथं शिवसेना रुजली असं का दिसत नाही? कारण महापालिकेमध्ये 10-12 पेक्षा कधीच नगरसेवक जास्त निवडून आले नाही। गेल्या काही वर्षापासून चित्र दिसत आहे, पण आता येणाऱ्या महानगरपालिकेत ते चित्र बदललेलं असेल। आम्ही सगळेच पिंपरी चिंचवड आणि पुण्याकडे लक्ष देत आहोत, आणि जो प्रश्न बघायशी आला की निवडणुका कशा लढायच्या त्या संदर्भात सुद्धा आमच्या चर्चा सुरू आहेत। पक्ष संघटनेकडे आमचं लक्ष देण्याचं काम सुरू आहे। काही नवीन लोक येत आहेत, त्या संदर्भात घोषणा होतील, करू ना, चालू आहे काम। सर, दीर्घकाळ दिल्लीत आहात आपण, मुंबई पण बघताय, शरद पवार की अमित शहा अधिक भीतीदायक कोण वाटतं? का भीती कशाला पाहिजे कोणाची? मला वाटत नाही की शरद पवार किंवा अमित शहा भीतीदायक आहेत। हा, त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांची भीती असणं गरजेचं आहे, त्यांच्या पक्षातल्या। आणि शरद पवारांची भीती असण्याचं कारण नाही, शरद पवारां इतका लोकांमध्ये जाणारा लोकनेता मी पाहिलेला नाही गेल्या काही वर्षामध्ये। लोक बाळासाहेब ठाकरेंनाही फार घाबरायचे, त्यांची दहशत होती एक प्रकारे म्हणायची, पण जेव्हा लोक बाळासाहेबांना भेटायचे तेव्हा त्यांच्या प्रेमात पडायचे। पवार साहेबांना सुद्धा आज बघा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसंगात पवार साहेब स्वतः लोकांमध्ये जाऊन फिरतायत। त्याच्यामुळे भीती कशा करतात? कोणी जर पाप केलं असेल तर भीती वाटेल। सरकार कधी पडेल काय रोजच सांगायचे ना त्यामुळे। कुठलं सरकार? आधीचं पडलं का? आधीचं गेलं ना। हे सरकार पडणार नाही, आणि हे सरकार पडेल असं कोणी दिल्लीतले लोक सांगत नाहीत, आणि आता राज्यातले सुद्धा त्यांचे लोक हळूहळू हे बोलायचं बंद झाले। हे सरकार उरलेली 4 वर्ष पूर्ण करेल, हे त्यांनाही माहिती आहे। सर, आता एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतर पंकजा मुंडेंच्या पक्षांतराची खूप चर्चा आहे। तुमचे शिवसेनेचे नेते थेट ऑफर देतात त्यांना? मला असं वाटत नाही कोणी त्यांना ऑफर दिली आमच्याकडून। आमच्याकडे अशा प्रकारची ऑफर फक्त उद्धव ठाकरे देऊ शकतात। ठीक आहे, ते मराठवाड्यातले एकत्र त्यांची काय चर्चा झाली असेल मला माहीत नाही, पण शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे। एकनाथ खडसे हे गेल्या 4 वर्षापासून त्यांची खतखत व्यक्त करत होते, आणि त्या खतखतीचं शेवट काय झाला आपण पाहिला। पंकजा मुंडेंविषयी माझ्याकडे फार माहिती नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा असं मला दिल्लीतल्या भाजपचे नेत्याने सांगितलं, असं ते खडसे साहेब म्हणाले। यात काय मेसेज दडले असं वाटतं? हे तुम्ही खडसांना विचारलं पाहिजे कोणी सांगितलं। याचा अर्थ दिल्लीतल्या भाजप नेत्यांचं राष्ट्रवादीवर प्रेम आहे फार, नक्कीच। म्हणूनच राज्यपालांना मगाशी म्हणतोय ना की पवारांना आपण भेटलं पाहिजे। म्हणजे शरद पवार हे प्रेम करावं असं नेतृत्व आहेच ना। कंगना राणावत आणि सुशांत सिंग प्रकरण याच्यामध्ये जो एकूण सरकारी हस्तक्षेप आणि तो याच्यावरून जो सगळा गदारोळ झाला, तर याच्याकडे आपण एक पत्रकार म्हणून कशा पद्धतीने बघता? एवढा हस्तक्षेप होणं आणि राजकीय दृष्टी? हो, पण तो जो हस्तक्षेप केला त्यांच्यावर उलटला। आम्ही त्यांना तेच सांगत होतो, बघा कंगना राणावतच्या विषयाला फार महत्त्व द्यायची गरज नाही। मुळात तिने मुंबईला पोलिसांसमोर हजर राहणं गरजेचं आहे, तिला पोलिसांनी समन्स पाठवलेलं आहे। आता ती एक गुन्हेगार आहे,
आरोपी आहे, संशयित. त्याच्यामुळे पोलिसांनी तिला जे समन्स पाठवलं आहे तिला हजर राहावं लागेल. ती का टाळते मला माहीत नाही. ती फार हुशार आणि शूर मुलगी असं तिच्या एकंदरीत वक्तव्यावरून मला वाटत होतं. पण ती यायची टाळाटाळ करते आणि तिचे समर्थकसुद्धा कोणी मला फार दिसत नाहीत आता. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांचा तपास हा योग्य मार्गाने झाला होता. ह्याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा आपली मोहर उठवलेली आहे. तो विषय आमच्यासाठी बंद आहे. सीबीआयची काय भूमिका आहे मला माहीत नाही. सर, आघाडी सरकारमध्ये स्वतः अशोक चव्हाणचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणजे काँग्रेसच्या महापालिकेला निधीच मिळत नाही. बघा या संदर्भात लहानसा मंत्री नाराज दिसते आघाडी सरकारमध्ये. वडेट्टीवर रोज एक ट्विट करतात. हो पण ते होईल ना चर्चा कॅबिनेटमध्ये. सरकार फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे का? मला असं वाटत नाही. काँग्रेसला वाटायला लागले. नाही, काँग्रेसला असं काही वाटत नाही. काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार मजबूतीनं उभं आहे. मग त्यांची नाराजी दूर होणार की नाही? त्यांची अजिबात नाराजी नाही. आणि नगरपालिका नांदेड महानगरपालिकेसंदर्भातला विषय असेल तर स्वतः मुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील. दैनिक सामनामधून यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांवरती अर्वाच्य अश्लील भाषेमध्ये टीका झाली. अर्वाच्य नाही, अश्लील नाही, टीका झाली असेल. उदाहरण देऊ शकतो त्याचे शब्द इथं सार्वजनिकरित्या उच्चारण नाही उच्चार ना, जर सामनात आला असेल उच्चारा तुम्ही. मग ते मला योग्य वाटत नाही. सामनामध्ये जर अर्वाच्य आला असेल याचा अर्थ तुम्ही म्हणता तसे ते अर्वाच्य नाही. ज्याला आपण ठाकरे भाषा असं त्याचं उदात्तीकरण केलं गेलं. याच पद्धतीने आता अर्णव गोस्वामी पण मुख्यमंत्र्यांवरती किंवा इतर राजकीय नेत्यांवरती टीका करतोय. ज्येष्ठ संपादक म्हणून आपण त्याकडे कसं पाहता? नाही. त्याबद्दल त्याला ज्या पद्धतीने सरकारकडून सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोधकाचा वापर करून त्याला एका विशिष्ट चौकटीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न कोणाला? अर्णव गोस्वामी. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख कोणीही किंवा प्रधानमंत्र्यांचा उल्लेख, राष्ट्रपतींचा उल्लेख अशा प्रकारे करणं हे कितपत योग्य? कोणी असेल, मी असं म्हणत नाही की उद्धव ठाकरे आहेत किंवा फडणवीस आहेत किंवा अजून कोणी आहे, शरद पवार. ज्या शरद पवारांना भेटा असे राज्यपाल सल्ला देतात येणाऱ्या शिष्टमंडळांना, त्या शरद पवारांचा उल्लेख ज्या पद्धतीनं हे काही चॅनलवाले करतात, मी कोणाचं नाव नाही घेणार, त्यांची लायकी नाही बरं का, तर तो कितपत योग्य आहे? तुम्ही त्याचे समर्थन करू नका कोणी. महाराष्ट्राला ही परंपरा नाही. आम्ही अत्यंत कठोर भाषेत टीका केली, आमच्यावरही केलेली आहे. आमच्यावर टीका करतात, पण आम्ही कधी अशा प्रकारच्या भाषेचा वापर केला नाही. कठोर भाषा असेल, जहाल असेल, नक्कीच असेल. सर, त्याविषयी शरद पवार साहेब बोलता म्हणले शिवसेनेचा भगवा फडणवीस 30 वर्ष ऐकतोय. हो, प्रत्यक्षपणे त्यांनी उद्धवजींचं स्टेटमेंट होतं मेळाव्यातलं, जिल्हा शिवसेना प्रमुख, त्याला हे केलेलं आहे. तर तुम्ही कसं बघताय सगळं? काय ठीक आहे ना, शरद पवारांनी एखादं वक्तव्य केलं त्याच्यावरती फार आम्ही सुद्धा त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलं पाहिजे असं काय नाही. आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. बघा भगवा फडकला ना, नाही स्वबळावर. नाही हे स्वबळच आहे ना. 55 आमदार आमचे आहेत, 56, आणि आम्ही राज्याला मुख्यमंत्री दिलेला आहे. मी म्हणतो हे स्वबळच आहे. हे स्वबळ होतं म्हणून सगळे एकत्र आले. सर, आता 12 विधान परिषदेच्या आमदारांचा जो विषय आहे, तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचं नाव चर्चेत आहे. शरद पोंक्षे यांच्याही नावाची काही जण चर्चा करतायत. तर खरंच असं आहे का? हे सगळं मी तुमच्या चॅनलला सकाळी पाहिलं. हे सगळं मी सकाळी तुमच्या चॅनलला नावं पाहत होतो. कदाचित राज्यपालाकडे जाण्याआधी यादी तुमच्याकडे आली असेल. बघा, चर्चा प्रत्येक चॅनलची यादी वेगळी आहे. उर्मिला मातोंडकरांची काही नाही, प्रत्येक चॅनलची यादी वेगळी आहे आणि प्रत्येक वृत्तपत्राकडे वेगळी यादी आहे. त्याच्यामुळे राज्यपालांनी हा जागांचा कोटा वाढवून 12 ऐवजी 120 करावा अशा सूचना येऊ शकतात. पण सामनाच नाही यादी यायची बेसिकली शिवसेना उमेदवारांना. मग येईल ना, ज्या अर्थी आलेली नाही त्या अर्थी अधिकृतपणे काही झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी उर्मिला मातोंडकरांशी काही संपर्क काय त्यांच्याशी त्यांना विचारणा केली? जर मुख्यमंत्र्यांनी काही कोणाशी संपर्क साधला असेल त्याच्यामध्ये गोपनीयता असायला पाहिजे. मुख्यमंत्री जेव्हा एखाद्या विषयाला कोणाशी बोलतायत आणि ते स्वतः ते जाहीरपणे सांगत नाहीत, याच्या अर्थी ती चर्चा गोपनीय असते. सर, मुख्यमंत्र्यांनी दसऱ्या मेळाव्याच्या भाषणामध्ये हिंदुत्वावरून बरंच काही ते बोलले. हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एका अर्थाने प्रबोधनकारांना जे काय अपेक्षित होतं ते. तर शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यामध्ये तुम्ही काय फरक बघता? 1 वर्षापर्यंत काहीच फरक नव्हता. आता काय? 1 वर्षापर्यंत आम्ही दोघे हिंदुत्ववादीच होतो.
तरी आम्ही हिंदुत्ववादी असताना आमचं हिंदुत्व अधिक आक्रमक पद्धतीने आम्ही मांडत होतो, आजही मांडतोय, एक लक्षात घ्या, आजही मांडतोय. मला असं वाटत नाही मेरा खमीस तेरे खमीस से ज्यादा सफेद कैसा की जाहिरात असते ना, हिंदुत्व तुम्ही कशा प्रकारे अंमलात आणताय. आमचं राजकीय हिंदुत्व नाही हे सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंचं एक फार महत्त्वाचं स्टेटमेंट कायम मी सांगतो. जेव्हा हिंदुत्वाचा विषय याचं वारं वाहू लागलं होतं 30 वर्षापूर्वी आणि इराणमध्ये खोमेनीचा उदय झाला होता, तेव्हा बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही आहे. माझं हिंदुत्व आहे हे वेगळं हिंदुत्व आहे. माझं हिंदुत्व हे घंटा वाजवणारच हिंदुत्व नाही. फक्त ही घंटा वाढवलं म्हणजे हिंदुत्व, शेंडी जानवं ठेवलं म्हणजे हिंदुत्व असं नाही. हे हिंदुत्व जे आहे राष्ट्रीयत्व आहे. हे राष्ट्र एक आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, पण त्यात सगळ्यांना आम्ही सामावून घेऊ असं राष्ट्र आम्ही घडवू, अशा प्रकारचं हिंदुत्व आहे. राजकारणासाठी हिंदुत्वाचा फार वापर शिवसेनेनं केला असं मला वाटत नाही. आणि जर कोणी करत असेल आम्ही त्यांना थांबवलं नाही. निर्णय लोक घेतात, त्यांना घेऊ द्या. सर, बाळासाहेबांचं आणि सेनेचं हिंदुत्व नेहमीच प्रखर राहिलेलं आहे ना. पण उद्धवजींनी केवळ भाषणात दसरा मेळाव्यात जाणीव भागवतांच्या विधानांचा उल्लेख केला, आधार घेतला, संदर्भ दिला. अशी काय गरज पडली सेनेला की भागवतांचं सरसंघचालकांच्या विधानांचा आधार घ्यावा? कारण शिवसेनेचं हिंदुत्व नेहमीच प्रखर राहिलेलं आहे. त्याने आधार घेतला नाही, त्याने भारतीय जनता पक्षाला सांगितलं की जे तुमचे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं तरी शिकावं तुम्ही हिंदुत्व काय आहे ते. स्पष्ट बोलले त्याच्याविषयी. त्याने काही लपून काय हे केलेलं नाही आहे. त्यांनी संघाकडून आम्हाला शिकण्याची गरज आहे आणि आम्ही हिंदू आहोतच, पण ज्या पद्धतीचं हिंदुत्वाचा आधार राज्यकर्ते घेत आहेत दिल्लीचे आणि महाराष्ट्रातले विरोधी पक्ष आहेत, त्यांनी थोडं सरसंघ चालकांकडून सुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. आम्हीही कायम RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काही विषय पुढे घेऊन गेले आणि आम्ही कधीच एकमेकांवरती अकारण टीका टिप्पणी केली नाही, कारण शेवटी हिंदुत्वाचा विचार पुढे जाणं महत्त्वाचं आहे. तर संभाजीराजेंनी माननीय पंतप्रधानांची अनेक वेळा आरक्षणासंदर्भात भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना वेळ मिळाली नाही. म्हणजे त्यांच्या मनात नाही आहे का आरक्षण देण्याचं? कोणाच्या मनात नाही आहे? माननीय शरद पवारांनी तर स्पष्ट सांगितल्या मधल्या काळामध्ये की संभाजीराजे आणि उदयनराजे या 2 छत्रपतींनी या लढ्याचं नेतृत्व करावं आणि प्रधानमंत्र्याकडे बैठक लावावी. आम्ही सगळे त्यात सामील होऊ, आम्ही पण सामील होऊ. जर भारतीय जनता पक्षाच्या या 2 प्रमुख नेत्यांना महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणासंदर्भात प्रधानमंत्री वेळ देत नसतील, त्याच्यावरती खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी आपलं भाष्य केलं पाहिजे. ते का करत नाहीत मला माहीत नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळावा ही सगळ्यांची भावना आहे. कोणती कायदेशीर आणि तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर, मुंबईमध्ये काल रजा अकादमीने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा निषेध केला. त्या आंदोलनाला तुम्ही सरकारला काय सल्ला द्याल की या संदर्भात? मी अजिबात बघा, संपादक म्हणून विचारतो. माझा सरकारशी तसा संबंध नाही. मी सरकारच्या बाहेर आहे. या संदर्भात जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर गृहमंत्री सक्षम आहेत, मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये असे अनेक आंतरराष्ट्रीय प्रसंग आणि मुस्लिम समाज या संदर्भात अनेक प्रसंग मुंबई महाराष्ट्रात घडले, पण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कायम शांतता राहिली. सर, पत्रकारितेमधून राजकारणामध्ये जाण्याची परंपरा मोठी आहे महाराष्ट्रामध्ये आणि राष्ट्रीय स्तरावर देखील. म्हणजे आपल्याकडे बघितलं तर तुमचं उदाहरण आहे, केतकर सरांचं उदाहरण आहे, परंतु एक खासदार पदाच्या पलीकडे संधी मिळाली अशी उदाहरणं फार कमी आहेत. या पार्श्वभूमीवर आताही पत्रकारितेमध्ये काही असे आहेत की जे पॉलिटिक्समध्ये जायचे ऍस्पिरंट आहे, त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल तुमच्या एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या नाही, मी कशाला सल्ला देऊ? एक लक्षात घ्या, मार्गदर्शन काय कराल? मी गेल्या 30 वर्षापासून सामनाचं संपादकपद सांभाळतो. त्याच्या आधीपासून मी शिवसेनेच्या चळवळीत आहे. चळवळ ही मराठी माणसाच्या अस्मितेची आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आणि आजही आमची मोठी पिढी या चळवळीशी जोडलेली आहे. आजही आमचा आत्मा जो आहे हा भूमिपुत्रांचा लढा, मराठी माणसाचा लढा याच्याशी जोडलेला आहे. आणि मला सारखं वाटतं की जेव्हा आम्ही त्यात आलो तेव्हा डोक्यामध्ये राजकारण किंवा कोणती पदं मिळावी यासाठी आलो नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं ही आंदोलन जे आहे
ही चळवळ ही वाढली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या गावागावात पोचली पाहिजे, या हेतूनेच आम्ही सगळे काम करत राहिलो. मी कुठेही असलो तरी मग सामनाच्या माध्यमातून काम करत राहिलो. मग गेले 17, 18, 20 वर्ष खासदार म्हणून काम करत राहिलो, पक्षाचा नेता म्हणून काम करत राहिलो. हे काय कोणी ठरवून येत नाही राजकारणामध्ये, परिस्थिती निर्माण. जे ठरवून येतात ते फार काळ टिकत नाहीत. सर, नव्या पिढीला काय सांगणार, काय मार्गदर्शन करायचं? काम करत राहा आणि विचाराशी बेईमानी करू नका. सारखे जे काय बदलतात खुर्च्या विचार, त्यांनी काय साध्य होत नाही. संपादक म्हणून शिवसैनिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आता नेता म्हणून शिवसैनिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय? बाळासाहेब ठाकरेंनी मला नेता करून एक जमाना लोटला पक्षाचा. सामनाचं संपादक होऊन 3 दशकं झाली. मी अजूनही शिवसैनिकच आहे. वय नसतं शिवसैनिकाला. पण आता विषय आणि वातावरण बदलले. आमच्या काळची मोमेंट फार वेगळी होती. म्हणून मी ठाकरे चित्रपट निर्माण केला नव्या पिढीसाठी, की बाळासाहेब ठाकरे कसे निर्माण झाले, आम्ही सगळे त्यात कसे होतो, हे नव्या पिढीला कळावं म्हणून सातत्याने मी असे प्रयत्न करत असतो. विधान परिषदेमध्ये एक शिवसेनेचा आणखी एक संजय राऊत यावा असं या संजय राऊतांना वाटतं का? उद्धव ठाकरे ठरवतील. सर, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेतल्यानंतर की शिवसेना आणि भाजपमधली संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली, याचा अर्थ असाही काढला गेला की शिवसेना परत भाजपच्या जाऊ लागलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्या नेत्यांची प्रमुख नेत्यांची वक्तव्य आणि वर्तनावरून तसं वाटत नाही मला. सर, काय अपेक्षित आहे बोलतात? कारण ते विरोधी पक्ष म्हणून फार मजबूतीनं काम करतायत आणि त्यांनी करत राहिलं पाहिजे. बघा, विरोधी पक्षाशी उत्तम संवाद असावा. सत्ताधाऱ्यांचा, सगळ्याच राजकीय पक्षांचा एकमेकाशी संवाद महाराष्ट्रामध्ये असायलाच पाहिजे. ही आपली परंपरा आहे, ती आपण टिकवली पाहिजे. इथे कोणीही व्यक्तिगत शत्रू नसतो. विचारांची लढाई आहे, ती आम्ही लढत राहू. सर, शिवसेनेचे जे मंत्री आहेत तर त्यांच्याकडे जर पाहिलं, शंकरराव गडाख असतील किंवा गेटराव गडाख असतील किंवा उदय सामंत असतील, तर हे काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये आलेले आहेत. प्रियंका चतुर्वेदी असतील, तर जे मूळचे शिवसैनिक आहेत तर त्यांच्यामध्ये काही नाराजी आहे असं वाटत नाही? मला असं वाटत नाही. ज्या आता उदय सामंत यांना सुद्धा येऊन 10 वर्ष झाली की. शंकरराव गडाख आणि येड्रावकर हे या निवडणुकीमध्ये आलेत गेल्या वर्षभरापासून. पण त्यांनी सुद्धा निवडून येण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा घेतला. गडाख यांनी तर थेट शिवसेनेमध्ये आता प्रवेश घेतलेला आहे. येड्रावकर सहयोगी सदस्य आहेत. कधी कधी ही राजकारणाची आणि सत्ता स्थापनेची गरज बनते, त्यातून सुद्धा असे निर्णय घेतले जातात. मुळात सत्ता येणं महत्वाचं आहे. सत्ता येण्यासाठी ज्यांचा हातभार लागलाय त्यांच्याविषयी शिवसैनिकाच्या मनामध्ये कटुता असण्याचं कारण नाही. मूळ शिवसैनिकांना संधी, आता मूळ वगैरे विषय नाहीये, शिवसैनिक हाच विषय आहे. सगळेच मूळ आहेत. याचं एक छोटं उदाहरण फक्त यांच्या प्रश्नाला जोडून आहे. सोलापूरला तुम्ही संपर्क मंत्री गडाखांना केलेला आहे, तर तिथला जो सोलापूर मधला जो की 40 वर्षापासून काम करणारा शिवसैनिक आहे त्याला कुठेतरी